नमस्ते एव्हरीवन. आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्वादिष्ट असे मटर सोया कटलेट बनवणार आहोत. हे कटलेट तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच खूप आवडतील, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य काय घेतलं आहे ते पाहूया. अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. यासाठी बघा, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मिरची तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता. 2 चमचे इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि इथे मटार 2-3 मिनटं पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले आहेत. आणि इथे बघा, आपल्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट आहे सोयाबीन वडी. तीसुद्धा आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, चांगली सॉफ्ट झालेली आहे बघा. 1 वाटीभर आपण मटार घेतलेले आहेत. आता आपण हे मटार चॉपरमध्ये चॉप करून घेऊया आणि त्याची एक भरड करून घेऊया. तुम्ही मिक्सरमध्ये मटार जाडसर वाटून घेतले तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे मटारची भरड करून घेतलेली आहे. आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता सोयाबीनचं पाणी शक्य होईल तेवढं काढून घेऊया आणि हे सगळे सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये छान असे फिरवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्कीच शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथे 100 ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत. आता आपण याची छान अशी हे बघा भरड करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. आता हे मिक्सरमध्ये भरड केलेले सोया चंक्स आपण एका भांड्यामध्ये सगळे काढून घेऊया. आता मटारची भरड केलेली आहे ती घेऊया आणि कांदा घालूया. त्यामध्ये अद्रक आणि लसूणची आपण ठेचून पेस्ट केलेली आहे 2 चमचेभर, तीसुद्धा सगळी आपण वापरणार आहोत या कटलेटमध्ये. मिरची एक कापून घेतलेली होती, तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया. 1 छोटा चमचा हळद घेऊया, 1 छोटा चमचा जिरं घेऊया आणि 2 चमचे आपण इथे घरचा मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे जिरे पावडरचा वापर केलेला आहे. आता आपण यामध्ये 1 लहान वाटी भरून बेसन पीठ घेणार आहोत आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि हे सगळं असं हाताने खूप छान असं एकजीव मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, असं हाताने खूप छान असं एकजीव मिक्स करून घेतलेला आहे. याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण. आणि आता आपण याचे छान असे कटलेट तयार करून घेणार आहोत. कटलेटला तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे तो आकार तुम्ही देऊ शकता. मी इथे राऊंड शेपमध्ये कटलेट सगळे बनवलेले आहेत. तुमच्याकडे जर साचा असेल तर त्या साच्यामध्ये सुद्धा खूप छान असे आकार देऊन तुम्ही कटलेट तयार करू शकता. हे बघा, इथे आपण चपट्या आणि गोल आकारात कटलेट तयार करून घेतलेले आहेत. आता ते आपण छान तळून घेऊया. त्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि आता गॅसची फ्लेम ऑन करूया आणि सगळे कटलेट आपण छान शॅलो फ्राय करून घेऊया. तेल घेऊया भांड्यामध्ये. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण आपले सोया कबाब किंवा सोया कटलेट तळून घेऊया. हे कबाब किंवा कटलेट आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सर्व बाजूने छान खरपूस असे तळले जातील. एक बाजू छान तळून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खरपूस असे हे कबाब तळून घेऊया. हे बघा, सर्व बाजूंनी कबाब छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. खूपच स्वादिष्ट प्रोटीन रिच मटर सोया कटलेट बनून तयार आहेत. मी ज्या पद्धतीनं केले आहेत त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे सोया मटर कटलेट नक्कीच खूप आवडतील. थँक्यू.